नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मराठवाडा स्पेशल दही धपाटे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी ताक घेतलेला आहे, हे आहे ज्वारीचं पीठ आणि याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे। ताकाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता, पण मी दह्याचंच ताक करून घेतलेला आहे। हे आहे तीळ, चवीप्रमाणे मीठ, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि ओवा आणि जिऱ्याची पूड। मी डायरेक्ट ओवा आणि जिरं घालण्यापेक्षा ओवा जिऱ्याची पूड घालते, त्यामुळे धपाट्याला खूप छान फ्लेवर येतो। ह्याच वाटीने मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे। 3 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजणीचा वापर देखील करू शकता। आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, थोडंसं धपाट्याला लावायसाठी ह्यातलं पीठ काढून ठेवायचं साईडला आणि त्याच्यानंतर बाकी सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी घातलं ह्याच्यात चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर आपण घालणार आहोत हळद घातल्याच्या नंतर हे घालणार आहे लाल मिरची पावडर, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे आहे थोडेसे तीळ, त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कच्ची मेथीची भाजी देखील बारीक कट करून ॲड करू शकता आणि ही आहे ओवा जिऱ्याची पावडर। आणि आता काय करायचं, हे सगळे जिन्नस या पिठामध्ये व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे, म्हणजे काय होईल, सगळ्या पिठाला हे लागेल आणि आपल्या धपाट्याची चव खूप मस्त लागेल। तर हे मराठवाडा स्पेशल दही धपाटे आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता काय करायचं, हे जे ताक आहे ना, हे ताक थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एरवी पण आपण दही जरी घातलं तरी थोडाफार पाण्याचा वापर करावाच लागतो, कारण नुसत्या दह्यामध्ये जर आपण हे पीठ भिजवलं तर ते धपाटे खूप जास्त ठिसूळ होतील आणि त्याचे तुकडे पडतील। त्यामुळे दही जरी घातलं तरी थोडासा पाण्याचा वापर करावा लागेल। मग पाण्याच्या ऐवजी तुम्ही थोडंसं दूध वापरू शकता। हे धपाटे 2 दिवस तर आरामात टिकतात। तुम्ही कुठे प्रवासाला वगैरे जाणार असाल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर असंच थोडंसं करून आपल्याला ह्याच्यामध्ये ताक घालून ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे। साधारणपणे आपल्या भाकरीच्या पिठाचा गोळा जसा असतो ना, त्या पद्धतीनं ह्याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप घट्टही करायचं नाही आहे, कारण हे धपाटे आपण लाटून न घेता आपण थापून घेणार आहोत। तर आपल्याला थापता येईल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या पिठाची ठेवायची आहे। आता हे असं परत एकदा घट्ट मळून घ्यायचं आहे, छान घट्ट, म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तसं। मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते, तुम्हाला लक्षात येईल। हे बघा, साधारणपणे असा याचा गोळा झाला पाहिजे। तर हे धपाटे खायला एकदम मस्त लागतात। आम्ही तर आठवड्यातनं एकदा कंपल्सरी करतो म्हणजे करतोच। आता काय करायचं, थोडासा गोळा घ्यायचा, त्याला एकदा पोळपाटावर थोडंसं मऊ करून घ्यायचं ह्या पद्धतीने, म्हणजे काय होतं, धपाटे थापताना आपल्याला त्रास होत नाही आणि धपाट्याला अजिबात चरे वगैरे जात नाही। हे असं छान मऊ केल्याच्या नंतर याचा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर थोडंसं पीठ घालून मग याला आपण थापून घेणार आहोत ह्या पद्धतीने। आता याला पिठात बुडून घ्यायचं किंवा पोळपाटावर थोडंसं पीठ भुरभुरायचं, हाताला देखील थोडंसं पीठ लावून घ्यायचं, त्याच्यामुळे काय होईल, आपल्या हाताला हे पीठ चिकटणार नाही। आणि ह्या पद्धतीनं हे धपाटे असे मस्त पातळसर थापून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि मग शेंगादाण्याची चटणी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा ह्याच्यासोबत हे धपाटे मस्त लागतात। थोडंसं वाटीत दही घ्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता मी कितपत पातळ थापलं आहे ते। अजून एक थोडंसं आपल्याला याला थापून घ्यायचं आहे आणि माझे धपाटे थापून होईपर्यंत मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। काय होतं, मग तवा देखील चांगला गरम करून घ्यायचा, म्हणजे धपाटं आपलं तुटणार नाही। शक्यतोवर लोखंडी तव्याचा वापर करायचा। तर तवा गरम झाला की हे टाकून घ्यायचं आणि जी खालची बाजू पिठाची आहे ती देखील खालून घ्यायची आहे, खालच्या साईडने टाकायची आहे। आता ह्याला एक साईड भाजून घेतली आहे, वर मस्तपैकी तेलाचा हात लावून
याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। लोखंडाच्या तव्यावर भाजलं की ह्याला एक वेगळीच चव लागते आणि धपाटे करताना शक्यतो मी लोखंडी तव्याचाच वापर करते। आता तुम्ही बघू शकता ह्याला परत एकदा उलटून घ्यायचं आहे। हाताने खूप जास्त चटके बसतात तर तुम्ही उलथण्याचा वापर देखील इथे करू शकता। तर तुम्ही बघू शकता आपलं धपाटं किती छान दिसतंय ते। हे ऑलमोस्ट होत आलेलं आहे। मी गॅसची फ्लेम आता कमी केली आहे, हे बघा, आणि धपाटं भाजून तयार आहे। ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं धपाटं देखील बनवून दाखवते। हे असं थापायचं आहे। आता हे देखील थापून झालंय। ह्याला मी परत एकदा छान तव्यावर घालून भाजून घेणार आहे, जसं आपण आधी भाजून घेतलं होतं त्याच पद्धतीने। वरती तेलाचा वापर करून आपण याला खरपूस होईस्तोवर भाजून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। तुम्हाला जर तेल नको असेल तर तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकता। मी शक्यतोवर तेलाचाच वापर करते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे आज जर केले असतील तर उद्या खायला शिळे झाल्यानंतर अजून छान लागतात, एकदम मस्त टेस्टी लागतात। आता ह्याला असं उलथवून घ्यायचं आहे आणि हे धपाटे देखील आपलं भाजून तयार आहे। तुम्ही बघता कसं टम्म फुगलेलं आहे ते आणि दिसायला देखील किती टेम्पटिंग दिसतंय ते। तर हे देखील भाजून तयार आहे। ही माझ्या आजीची रेसिपी आहे, ती मी माझ्या आईकडून शिकली आहे। तर बघा आता धपाटे करून तयार आहे। मी याला सर्व करून घेतलेला आहे। तर सर्व करताना शेंगादाण्याची चटणी, तळलेली मिरची, थोडेसे हे चना चाट केलेला आहे आणि एका वाटीमध्ये दही आहे। ह्याच्यासोबत जर तुम्ही चना चाट केला ना तर तो सुद्धा खायला एकदम मस्त लागतो। त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।